असं बोलू इच्छितो, मोहब्बत के बाजार में, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं मैं। राहुल गांधी का कार्यकर्ता बोल रहा हूं। नफरत को मोहब्बत में बदल कर रहूंगा ही। आने वाले तूफान को रोकने के लिए आंधी बना रहा हूं। इस मोदी अंग्रेज सरकार को रोकने के लिए आप सबको गांधी बना रहा हूं। ही जी आउटरीच युवा बार्शी शहरामध्ये आपण जे लावत आहे त्याचाही पहिला दिवस असं समजा। इथून पुढे असे काँग्रेस कार्यक्रम केले जाईल। आजपर्यंत काँग्रेसला दर वेळेस खालचा दर्जा मिळत गेलेला आहे, पण आता तो दिवस काँग्रेस संपलेला आहे। कारण विजय साळुंखे अध्यक्ष झालेले आहेत आणि माझी सर्व टीम माझ्या पाठीमागे आहे। त्यामुळे मला कोणाची घाबरायची गरज नाही आणि माझ्या समोर एवढ्या मोठ्या बहिणी आहेत ती जी माझ्या पूर्ण पाठीशी आहे। त्यामुळे मी कुठल्याही इलेक्शनला किंवा कुठल्याही गोष्टींना समोर जायला तयार आहे। पक्षाचे वरील नेते नाना पटोले यांनी मला पूर्णपणे विश्वास टाकून मला पूर्णपणे मुभा दिलेली आहे आणि त्या हिशोबानंच मी आज बार्शी तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी, नगरपालिका निवडणुकीसाठी ही पेंडी बांधायला सुरुवात केलेली आहे। तरी मला माझ्या सहकार्यांनी भरपूर साथ दिलेली आहे आणि इथून पुढे मला ते साथ देतील। एवढंच सांगतो पहिल्यांदा तुम्हाला की आपण लहानपणी कुणाला विचारलं, कधी मुलाला, लहान मुलाला की बाबा तुला बनायचं काय, कोणी डॉक्टर बनायचं, कोणी इंजिनियर बनायचं, कोणी काय बनायचं, पण आजपासून तुम्ही सांगा की एक चांगला सच्चा नेता बनायचं। कारण प्रामाणिक जो माणूस असला तो सच्चा नेता बनू शकतो, एवढं तुम्हाला सांगायचंय। तुम्ही उमराच्या बाहेर येऊन जर चांगल्या स्वयंसेवक झाले आणि समाजाची जर प्रतिमा तुमच्यावर चांगली तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊ शकता। कारण शिकलेला असावं किंवा तुमचा बॅकग्राऊंड पाहिजे की तुम्ही श्रीमंत पाहिजे असं काही सुद्धा नाही। तुम्ही उभा राहा, ताकद आम्ही आमच्या पक्षाची देतो, आमचा झेंडा आम्ही देतो। एवढं तुम्हाला देतो। आमच्या बापूच्या जुगलबापूंचं मार्गदर्शन आम्हाला सुरू राहील। आमच्या पाठीशी वशितभाई पठाणसारखे नेतृत्व आहे आमच्यापाशी, जसे निखिल मस्के, संतोष शेट्टी, महेश जगताप यासारखी युवक अजून वाढत चाललेत आणि त्यांची पिंडी मी बांधणारच आहे। ह्या स्थानिक संस्थाच्या अखेर जेवढे जास्त उमेदवार मला काढतील तेवढे मी काढणार आहे आणि माझ्या काँग्रेसचा येत्या काळात स्थानिक स्वराज्यामध्ये चेहरा हा वेगळा असेल, एवढं जाहीरपणे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।